हे बघा असं कलर देणं चालू आहे. आणि माझं पण ना हे बघा हे कलर दिलेला आहे, हे कलर करून दिलेला आहे. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवी सुरुवात. इतकं गरम होत आहे, इतका घाम येत आहे, कंटिन्यू फॅन चालू आहे. आणि यावर्षीचं जे म्हणजे यावर्षीचं जे ऊन आहे ना ते एकदम रेकॉर्ड ब्रेकिंग आहे. 33 डिग्रीज आहे आज आणि याच्यानंतर मग 36 डिग्रीज असणार आहे. म्हणजे सगळ्यात यावर्षी ना सगळ्यात जास्त ऊन आहे. ते आपल्या भारतामध्ये पण सगळ्यात जास्त ऊन पडलेलं आहे. सगळे गरमीने ना हैराण झालेले आहे. तसं इथे सुद्धा सगळे लोक आहे ना गरमीने एकदम हैराण झालेले आहे. कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला मंदिराचा, आपलं अर्ध मंदिर तयार झालेलं आहे. खूप सुंदर कमेंट्स आले तुम्हा सर्वांचे, त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. आणि तुमचे इतके सुंदर कमेंट्स जेव्हा मी बघते ना तर एक मोटिवेशन मिळतं आणि ते ब्लेसिंग्स मिळतात का किती मनापासून आहे ना आपल्याला कमेंट्स करतात. तर खरंच खूप भारी वाटतं. आणि मी म्हटलं ना तर देवाच्या हाताचंच म्हणजे देवाच्याच मनात होतं का हे मंदिर आम्ही दोघांनी बनवावं. आणि देवाच्या मनात जेव्हा असतं तेव्हाच आपण या गोष्टी करतो. म्हणजे आपल्याला मंदिरात जायचं असतं की जेव्हा कुलदैवताचे आपल्याला दर्शन करायला जायचं असतं, आपली खूप इच्छा असते, पण आहे ना कधी कधी ते पॉसिबलच होत नाही, योगच येत नाही. पण जेव्हा आपण जातो ना, कारण की तेव्हा योग असतो तो आणि देवाच्या मनात असतं, तेव्हाच आपण या गोष्टी करत असतो, या गोष्टी घडत असतात. याला मी खूप जास्त मानते. आणि या गोष्टी जेव्हा करतो इतकं भारी वाटते. आज नवीन मंदिरामध्ये देव ठेवणार आहेत, देव त्यांच्या नवीन घरामध्ये आज जाणार आहे. तर पंचामृताने मला देवांना आंघोळ घालायची आहे आज, फुलांनी हे पूर्ण इतकं मनापासून आज सगळ्या गोष्टी म्हणजे करते. पण आज नेहमी तर करते, पण आजचं ना दिवस आहे मला ना खूप स्पेशल वाटत आहे. तर फायनल लुक बघायला तर आहे ना तुम्ही एक्सायटेड आहात, तर आम्हीसुद्धा खूप एक्सायटेड आहोत. तर चला सगळ्यात अगोदर देवांना आंघोळ घालते आणि मग मंदिराचं जे पुढचं काम आहे ते पण दाखवते. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं मंदिर आता असं आहे. आणि आता हे जे लावून ठेवलेलं आहे काढून घेते मी. रात्रभर असंच ठेवलं होतं आणि त्याचं कारणही मी तुम्हाला सांगितलं होतं, तर ते एकदम चांगलं स्ट्रॉंगली बसण्यासाठी. आणि आता काय करणार आहोत आम्ही, मनोज ड्रॉवर्स बनवणार आहे. ते ड्रॉवर आहे ना हे मनोज बनवणार आहे. आणि ही जी साईडची डिझाईन आहे ही मी बनवणार आहे. जसं मनोज सांगतील मला कसं कर काय असं कर, मग मी त्यांचे इन्स्ट्रक्शन आहे ना ॲक्च्युली फॉलो करणार आहे. तर आज संध्याकाळपर्यंत मंदिरचं काम तर होऊन जाणार. आपल्याला मंदिराला कलर पण द्यायचा आहे. मी विचार केला होता सर्वात अगोदरचा कलर मंदिराची डिझाईन आहे ना आपण अशीच ठेवू. नंतर मी विचार केला का एवढं उठून दिसणार नाही मंदिर, आणि नंतर मग ते क्लीन वगैरे करायला एवढं असं नाही राहणार. पण जेव्हा आपण कलर वगैरे करून आता इझिली क्लीनसुद्धा करता येईल आणि दिसायला पण खूप सुंदर दिसणार. तर म्हणून मग असा प्रयत्न चालू आहे आमचा. बाकीच्या ज्या वस्तू एक्स्ट्राच्या लागतात ना तर त्या आपण वस्तू घेऊन आलेल्या आहोत. तर इथे डिझाईनचं ठेवलेलं आहे, जस्ट ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती पट्टे असे येणार आहे. तर ही डिझाईन आणि पुढे असं हे 4 ठेवलेलं आहे आणि या 4 पट्टे आम्ही कट करून घेतले आणि हे जे वरचं आहे ना ते घासून घेते. बघा ही डिझाईन ठेवल्याचं तुम्हाला सांगितलं मी, याच्यावर त्याच्या पट्ट्या ठेवलेल्या आहेत. म्हणजे ही इथपर्यंत डिझाईन आणि हा मोठा स्पेस असणार आहे. आणि आतमध्ये ना देवांचं वगैरे सगळं आपल्याला पूजा वगैरे करता येईल. तर अशी ही डिझाईन असणार आहे चारी बाजूंमध्ये. मंदिरासाठी जे ड्रॉवर आपल्याला लागणार आहे ते म्हणून आता बनवत आहे. आणि त्यानंतर इथे आपल्याला जी डिझाईन बनवायची आहे ना साईडला तुम्हाला दाखवली मी, तर इथे ना मी त्या ग्लूने ना स्टिक केलेलं आहे आणि हे वरती ना असं वजन ठेवलेलं आहे जेणेकरून चांगलं स्टिक होतील ते. इथे परत इथे समोर दिसत असेल तुम्हाला आणि तिथे पण ह्याच्यावर ना थोडंसं असं वजनाचं ठेवलेलं आहे मी. आणि ते चांगलं एकदम स्टिक झालं ना त्यानंतर मग आपण साईडला डिझाईन करणार आहोत. हे बघा हे आपलं जे ड्रॉवर आहे ते रेडी झालेलं आहे. फक्त आता आपल्याला ड्रिल करायचं आहे दोन्ही साईडने, एक इथून आणि एक त्या साईडने. नंतर आपल्याला फिक्स करायचं आहे आतमध्ये. ड्रॉवर बनवून झालेला आहे बघा आणि लावूनसुद्धा बघितलं. आपल्याला इथं नॉब पण लावायचा आहे आणि ही जी तुम्हाला रिकामी स्पेस दिसते ना इथे आपल्याला ती प्लेट बनवायची आहे. जसं नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं, तर त्यामुळे हा एवढा स्पेस दिसत आहे. आणि हे झाल्याच्या नंतर ॲटलिस्ट ड्रॉवर वगैरे बनवून झालं ना तर मी काय करणार एका साईडला
कलर द्यायचं काम सुरू करून देणार. म्हणजे कलर दिला तर कसं ऊन पण भरपूर आहे तर लवकर सुकणार सुद्धा. म्हणजे जे जे पार्ट्स रेडी होतील ना तर ते मी लगेच कलर करायला घेणार आहे. आणि मनोज मग एका साईडला मंदिरचं पूर्ण फिनिश करणार आहे. तर असं आहे, दोघांनी काम थोडं वाटून घेतलेलं आहे म्हणजे कसं सोपं होऊन जाईल. आता मनोज बाकीचं करत होते तोपर्यंत मी याला आहे ना असं ग्लू लावून घेतला. बघा या डिझाईनला मी ग्लू लावून घेतला आणि अशी ही डिझाईन रेडी केलेली आहे. आणि तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला ना इथे अशी डिझाईन बनवायची आहे. तर मग हे सगळं झालं का मग मला असं वाटतं हे जे फिक्स करायचं असेल तर याला पण कलर वगैरे देऊन टाकू है ना, म्हणजे सोपं होऊन जाईल. मग हे झालं ना ड्राय तर मग आपल्याला इझिली आपल्याला मग ते लावता येईल. म्हणून जेवढं पण आहे मी आता थोड्या वेळाने कलर करायला घेते. ड्रॉवरला मी कलर करायला घेते त्या अगोदर हे घासून घेते मी जेवढी पण किनार आहे ना, म्हणजे हे एक कलर करून आपल्याला उन्हात ठेवता येईल. तर कलरचा जो शेड आहे ना तो हा आहे बघा. नॉर्मली अशा कलरचे आपल्याला मंदिर बघायला मिळतात. मोस्टली ना डार्क कलरचंच आपण आपलं घरातला देवार आहे ना तर याच्यापेक्षा पण अजून डार्क आहे तो, पण मला वाटलं हा चांगला दिसेल. चला आता आपण कलर करायला सुरुवात करू. अगोदर आहे ना मी आतल्या साईडला देते. तुला कलर द्यायला आवडतं ना? आणि आपल्याला ना असं 2-3 हात मारावं लागणार आहे. म्हणजे हे मी याला कलर देऊन ना उन्हात ठेवणार. हे असं मी काय करते चारी बाजूनी ना असं भरून घेते थोडंसं. फर्स्ट स्टेप बनवून झालेली आहे देवाऱ्यामध्ये. बघा 2 बनवणार आहोत ना आपण. ही एक झालेली आहे आणि ही एक इथून अशी एक म्हणजे इथपर्यंत आल्याच्यानंतर एवढी स्पेस असेल तरी पण ना. नाही ही जी आहे ही वरती आहे. वरती म्हणजे वरची म्हणजे ही वरची स्टेप आहे. मंदिराच्या आतल्या स्टेप्स बनवून झालेल्या आहे, तुम्ही बघू शकता. इतकं भारी दिसतंय ते है ना. आणि एकदम ब्रॉड असं आणि एकदम व्यवस्थित देवाची मांडणी असं मी इमॅजिन करते तयार होईल तेव्हा छान असं स्पेस मिळेल. गणपती बाप्पाची आपली जी मोठी मूर्ती आहे ती पण इथे ठेवायची आहे. कारण की नॉर्मली गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ना बाहेर ठेवायची मी. आणि कोल्हापूरचे महालक्ष्मीची मूर्तीसुद्धा आपल्याला एका आम्ही जेव्हा ग्रीट मीट ठेवलं होतं ना तर आपल्या एका यूट्यूब फॅमिली मेंबरने दिली होती. तर तीसुद्धा आपल्याला आतमध्ये ठेवायची. म्हणूनच मी विचार केला होता का मला मंदिरानं मोठं पाहिजे. आता बघा तुम्हाला अंदाज आला असेल असं हे पूर्ण असं डिझाईन्स एकदम छान. आता फिनिशिंगचं काम चालू आहे. तर मनोज ते करत आहे आणि आता कलर द्यायचा आहे आपल्याला. आणि तुम्हाला मी घंट्या दाखवल्या होत्या मागच्या व्हिडिओमध्ये जेव्हा वस्तू दाखवत होते ना मी मंदिर रिलेटेड. तर मग त्याच्यामध्ये तुम्ही बघितल्या घंट्या आणि एकदम छोट्या छोट्या होत्या. तर 2-3 प्रश्न आले का हे सगळं जे सामान आहे तुम्ही कुठून ऑर्डर केलं. तर आम्ही ॲमेझॉनवरनं ऑर्डर केलेलं आहे हे सगळं सामान. थोडंसं सर्च करावं लागतं पण आम्हाला सगळं वस्तू मिळाल्या. आणि ह्या दुसऱ्या घंट्या आम्ही ऑर्डर केल्या, काल ऑर्डर केल्या आणि आज येणार होत्या घंट्या म्हणूनच आम्ही लगेचच ऑर्डर केल्या. कारण की तुम्हाला ज्या घंट्या दाखवल्या ना मी त्या एकदम छोट्या साईजच्या होत्या, पण आम्हाला थोड्या मोठ्या साईजच्या हव्या होत्या. मंदिर मोठं आहे तर ते त्या घंट्या बघितल्या ना तर ते सूट नव्हतं होत आणि एकदम असं व्यवस्थित आहे ना त्या लागल्या पण गेल्या नसत्या. कारण की त्याचे जे हुक्स आहे ना ते वेगळे आहे. त्यामुळे आता या ज्या घंट्या आम्ही ऑर्डर केलेल्या आहे याच्यामध्ये 32 आहे. तर तुम्हाला मी दाखवते, थांबा 1 मिनिट. हे बघा या त्या घंट्या आहे मोठ्या साईजच्या. मोठी चांगली साईज आहे आणि चांगल्या क्वालिटीची सुद्धा आहे. आणि अगोदर मी दाखवलं त्याची साईज एकदम छोटी होती, एकदम एवढी. हे बघा हे रोलर आहे. यामध्ये असं अडकून ना कलर करायचा आहे. कारण की ब्रशने कसं ते दिसतं, डिझाईन व्यवस्थित नाही होत. आणि त्याच्यानंतर हे हुक्स आपल्याला पाहिजे होते आणि मंदिराला आपल्याला हे हुक्स लावायचे आहे. घंटे आपल्याला अडकवायचे आहे म्हणून. हे बघा वेगवेगळ्या टाईपचे आहे हुक्स. हे बघा आणि हे खरंच खूप युजफुल आहे घरात. आणि वेगवेगळे आम्ही टूल्स याच्यासाठीच घेतलेले आहे. एकदा आपला खर्च होतो पण कायमस्वरूपी आपल्याला ना सगळ्या वस्तू वापरता येतात. टूल्स आता जेवढं पण घरातलं फर्निचर आहे सगळं आपण जे टूल्स घेतले होते ना तर त्यांनीच आपण सगळं करत आहोत. आणि हे सगळं 3-4 टाईपचे आपले स्क्रूज असो किंवा असं असो ना तर खरंच खूप युजफुल आहे हे. म्हणून आम्ही हे एक्स्ट्राचं घेऊन ठेवतो, कधी पण गरज लागते म्हणून. आता बघा हे स्टेप्सचं वगैरे ना हे सगळं झालेलं आहे फिनिश.
आणि हे स्टेप्स लावून आता मनोज सगळ्यांना ते फिनिशिंगचं काम करत आहे. कलर करणं चालू आहे आणि जस्ट आता याला मी कलर करायला स्टार्ट केलेला आहे आणि हा असा कलर आहे तुम्हाला सांगितलं मी अगोदर. आणि हे कलर केल्यानंतर मग थोडंसं ड्राय झालं ना तर परत मग डबल हात मारणार आहे मी. इथं कलर देणं चालू आहे बघा. आणि या रोलरने काय होतं एकदम व्यवस्थित कलर देता येतं. आणि त्या ब्रशने काय होतं माहिती का त्याचं दिसतं ना त्याचं व्यवस्थित हे केलं ना एकसारखं होतं. आणि कलर असं याचं प्लेन जास्त कमी जास्त अजिबात नसतं नाही का. आपल्याला याला डबल कोट तर करावंच लागणार ना. माझं छान पण हे पटकन होतं बघ. हा लवकर होतं. आणि हे याला पण एकदम असं पटकन आपण देऊ शकतो. छान दिसतं. आणि मोस्टली मंदिराचे कलर असेच असतात तुम्हाला माहिती आहे म्हणून आम्ही हा कलर चूज केला. हे बघा असं कलर देणं चालू आहे. आणि माझं पण ना हे बघा हे कलर दिलेला आहे. हे कलर करून दिलेलं आहे. हे इथं तुम्हाला सगळा पसारा वगैरे दिसत असेल. आणि या लाकडाला कसा असा नॅचरल टेक्स्चर आहे ना त्यामुळे मग चांगलं दिसतंय खूप ना. अजून इथं हा एक हात देऊ आपण त्याला. एक तर आज एक झाल्या अजून सेकंड कोटिंग तर करावीच लागणार आहे. पण ड्राय होऊन गेलं. ड्राय झाल्याच्या नंतर फर्स्ट कोट करून झालेला आहे. आणि इतका नॅचरल कलर दिसत आहे ना जसं आपण बाहेर मार्केटमध्ये बघतो मंदिर वगैरे बघायला जातो. तर आता हे ड्राय झाल्याच्या नंतर सेकंड कोट येणार आहे आणि तेव्हा तर खूप सुंदर दिसणार. आणि याचे जे लेग्स आहे त्याला आता कलर देत बसले. 3 याला दिला आता हे 4थं राहिलेलं आहे. म्हटलं करून घेऊ पटकन म्हणजे चांगलं ड्राय होईल ते. एक डबा संपला ना. हां एक डब्बा संपला बघा. आणि आता तर याला सेकंड कोट येणार आहे. प्लस ओमचं पण आपल्याला याच्या आतमध्ये लावायचं आहे. घंटी लावायची आहे. आणि मग डेकोरेशन आणि डेकोरेशन आणि साईडचं पण यायचं बाकी आहे. तर मग भारी दिसतं एकदम भारी वाटते. आणि हे पूर्ण काम करायला 2 तासातच झालं. आता माहिती का किती वाजलेले आहे 2:30 वाजलेले आहे. आणि खूप खूप असं गरम होत आहे एकदमच. म्हणून मग आता म्हटलं मनोजला म्हटलं याच ठिकाणी ना थोडंसं ना मला ना असं सावलीसारखं वाटतं म्हणून आपण इथे बसूया आता. सेकंड कोट करून झालेले आहे. आणि याला 10 मिनटं झाले नाही का हे पण लगेच ड्राय होऊन गेलं. आणि हे जे ड्रॉवर आहे त्याला पण आता कलर देणं काम चाललं. याला पण सेकंड कोटचं देणं चाललंय का. हे बघा हे झालं हे झालं. हे दाखवतो मी किती सुंदर दिसतंय. हो ना ते स्टेप्स आणि एकदम परफेक्ट ती डिझाईन. अजून तर बाजूची डिझाईन स्टिक करायची बाकी आहे. पण इतकं सुंदर आणि खूप हेवी सुद्धा झालेलं आहे. बघा आपण पूर्ण दाखवूच. डिझाईन आपल्याला घंट्या लावायच्या आहे म्हणून आता हे हुक्स मी फिट करत आहे. आणि हा देवारा पूर्ण असा उलटा केला आम्ही कारण की आपल्याला हे ड्रिल करायचं होतं. आणि मनोजने होल्स करून दिलेले आहे म्हणून मग मी आता हे पटकन फिट करते. असं समोरून तर आता हे हुक्स लावले आम्ही. आता हे घंट्या लावतोय. सगळ्यात फेवरेट पार्ट आहे हा. हे बघा हां तर 5-5 सेंटीमीटरचं आम्ही ना डिस्टन्स घेतलंय हे घंटी लावायला. बरी करते बघा. साईडचं कर. समोरची डिझाईन आहे ती लावून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला फायनली ओमचं हे जे स्टिकर आहे ते लावायचं आहे. इथे वरती मध्यभागी इथे लावायचं आहे बघा. मॅचिंग झालं ना या कलरला.
असेल वरती. काय भारी दिसते, एक नंबर एक नंबर एक नंबर. आणि आपल्याला ते स्टिक करायची गरजच नाही, त्याच्यामध्ये स्टिकचं आहे. तरी पण मला असं वाटतं थोडी थोडी ना लाईन आहे ना, आपण एका साईडने नाही का असं या साईडने फक्त जे ग्लू लावायचं का? ग्लू लावून देऊ एकदम लाईटला, नाही तर डॉट डॉट लावून देऊ फक्त. काय वाटतं तुम्हाला? ठीक आहे चालेल. हा आहे मध्यभागी आता परफेक्ट. ओके ओके परफेक्ट. सुंदर, एकदम छान, एकदम भारी. आता परिबेला सुद्धा कलर करतोय, जो शेवटी थोडा उरलेला होता. आणि परिबेला कलर करायला खूप आवडतं है ना? मला कलर नाही करता येत. तुला नाही करता येत? नाही, पण मग काय काय करता येतं. काय काय करता येतं तुला? आणि मला बेलाने? थोडंसं पेंट लावू शकतो असं. हो, पेन देतो तुला. ओके. त्या दोघींनी हे खालची साईड इतकी सुंदर केली. व्हेरी गुड. काल व्हिडिओ आला नाही कारण की मंदिरचं काम पूर्ण करता करता आम्हाला 9:30 वाजले आणि एवढं रात्रीचं कुठं देवांना मंदिरात ठेवायचं. त्यामुळे मग व्हिडिओ काही एडिट पण केला नाही, कारण की ते मंदिर पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला देवांना त्यामध्ये ठेवायचं आहे, देवपूजा करायची आहे. आणि देव आज त्यांच्या नवीन घरात जाणार आहे. पटकन आवरून घेतलं, छानसा असा ड्रेस घातला आणि खूप जास्त गरम होत आहे. तर मी बोलते ना तर इतका घाम येतोय. आणि आता फक्त त्याला लाईट लावायची आहे. बाकी इतका सुंदर झालेला आहे देवारा, म्हणजे इतकं भारी वाटतंय बघून. देवपूजा मी आता परत करून घेतली, देवांना परत आंघोळ घातली. काल पण मी व्हिडिओमध्ये मला वाटलं काल 5-6 वाजेपर्यंत जरी झालं ना तरी पण देवांना आपण छान पूजा करूया, पण खूप उशीर झाला होता. त्यामुळे मग काय केलं, सकाळी सकाळी परत मग आवरून घेतलं, देवांना परत आंघोळ घातली. आणि आत्ता थोड्या वेळात मी देवाच्या इकडचा जो अगोदरचा देवारा वगैरे ना तो काढून घेणार, सगळं ते क्लीन करणार आणि मग आपण देवांना त्यांच्या नवीन घरात ठेवणार आहोत. इतकं भारी वाटतंय ना, मी इमॅजिनसुद्धा केलं नव्हतं का इतका सुंदर आपला देवारा इतका सुंदर बनणार आहे म्हणून. आणि तुम्हीच, मला माहिती आहे तुम्हीसुद्धा खूप एक्सायटेड असाल मंदिर बघण्यासाठी. आणि समजू शकते मी, आणि भरपूर जणांनी आज वाटसुद्धा बघितली, काल वाटसुद्धा बघितली असेल व्हिडिओची. तर त्याच्यामुळे ना खूप लेट झालं ना, आम्ही खूप दमलो होतो, कारण की देवारा फक्त 2 दिवसात आपण तयार केलेला आहे. ज्याला 8 दिवस लागणार होते, 2 दिवसात आपण तयार केलेला आहे. आणि ती एनर्जी आणि ते सगळ्यांना देवाकडनंच आलेलं आहे, म्हणूनच या गोष्टी पटकन करू शकलो आम्ही. असो, तर चला आता लाईट लावून झाली का मग पूर्ण मी तुम्हाला डिटेलमध्ये ना देवारा दाखवते, कशी डिझाईन केलेली आहे, काय 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 ॲड केलेलं आहे. चला. सो फायनली वेट इज ओव्हर. आपलं मंदिर तयार झालेलं आहे 2 दिवसांमध्ये. आणि इतकं सुंदर मंदिर आहे, एवढं मोठं. आणि हा जो रूम आहे सेपरेट मंदिरासाठीच आम्ही बनवलेला आहे. आणि इतकं भारी वाटतं. अगोदर छोटं मंदिर होतं, पण म्हटलं जेव्हा आपण नवीन घरात शिफ्ट होऊ ना, म्हणजे आपण नवीन घरात शिफ्ट झालं तर मला नेहमी असं वाटायचं का देवांना पण त्यांच्या नवीन घर, त्यांच्यासाठी नवीन घर घेतलं पाहिजे, अजून मोठं मंदिर असलं पाहिजे. तर त्यामुळे ना खरंच इतकं भारी वाटतंय. फायनली तुम्हाला मी आता मंदिराचा लुक दाखवते आणि त्यानंतर एक एक गोष्ट मी एक्सप्लेन करते. तर हे आहे सुंदर असं मंदिर. आणि तुम्ही म्हणजे आता विचारात पडाल का कोमल खरंच हे आपण घरी बनवलेलं आहे? अजिबात वाटत नाही, असं वाटतं आपण शॉपमधूनच आणलेलं आहे. तर तुम्हाला एक एक मी ना डिटेलमध्ये डिझाईन दाखवते. बघा, या साईडला आपण पट्ट्या लावलेल्या आहेत, त्याला ही कलर केलं, ड्राय झालं, याला स्टिक केलं. इथून अशी ही फ्रंट साईडला पण अशी डिझाईन येते. त्याच्यानंतर हे बघा, हे पिलर्स आहेत 2, त्याला पण असं छान थोडं डार्क थोडं लाईट असं नॅचरल कलर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे समोरून इतकी सुंदर डिझाईन दिसते. आणि नॉर्मली देवारा असाच कलरचा असतो म्हणून आम्ही अशाच कलरचा ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर इथे स्टेप्स लावलेले आहे, इतकं परफेक्ट आहे. समोर ओम सुद्धा आहे, बघा इतकं सुंदर दिसते. लाईट लावलेली आहे. नंतर आहे ना देवपूजा मी करणार ना तेव्हा लाईट लावणार, तेव्हा तुम्हाला दाखवणार. आणि त्यानंतर इथे पूर्ण अशी फिनिशिंग दिसते बघा. आणि वरती ना या नवीन आम्ही मागवलेल्या ज्या घंट्या आहेत त्या लावलेल्या आहे बघा. हे वेगळे जे आहे हे बघा, हे बघा, 4ही बाजूंनी म्हणजे 3ही बाजूंनी आम्ही ना घंट्या लावलेल्या आहेत. हे बघा. आणि देवाचं सामान ठेवण्यासाठी मला ड्रॉवर पाहिजे होता. तर ड्रॉवर सुद्धा इतका सुंदर आणि इतका स्मूथली आहे ना असा बाहेर येत आहे ना. मनोजने आतमध्ये ते चॅनल्स लावलेले आहेत, ते दोन्ही साईडला स्लायडिंग सारखं असतं, त्याला चॅनल्स बोलतात. ते बघा इतकं मस्त आहे, असं नॅचरल कलर आलेला आहे आणि इतकं सुंदर मंदिर ना. आणि मला असं वाटतं देवपूजा मी आता करणार आहे आणि देवांना त्यांच्या नवीन घरात मी आता ठेवणार आहे. तर देवांना सुद्धा तेवढाच आनंद होईल जेवढा आज मला आनंद होत आहे.
आणि मनोजला मी खूप खूप थँक्यू म्हणते. त्यांनी या 2 दिवसामध्ये खूप सारे एफर्ट्स घेतले मंदिर बनवण्यासाठी. एवढं गरम होत आहे आम्हाला, तरी पण आहे ना मनोजने सांगितलं 2 दिवसात आपण, म्हणजे कसं असतं मनोजचं, एक गोष्ट डोक्यात आली ना तर ती गोष्ट पूर्ण होईपर्यंत आहे ना मनोज त्या गोष्टीच्या मागेच लागतात. तर फायनली बघा असं आहे आपलं मंदिर. आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं, आणि मनोजला भरभरून आशीर्वाद द्या, एवढंच म्हणते मी तुम्हाला. लाईट लावायचं का आता का नंतर लावायचं? लाईट आपण देवपूजा, मी देवांना आता सकाळची वेळ आहे तर अगोदर सगळ्यात अगोदर देवांना मी ना त्यांच्या नवीन घरात ठेवते, देवपूजा करते, फुलं तोडते, आणि फायनल माझी देवपूजा झाली ना आपल्या मंदिरामध्ये देव कसे दिसत आहे लाईट वगैरे लावून हे सगळं मी तुम्हाला दाखवणार. हे बघा जाऊन रात्री हे फिनिश झालं, पण मग रात्री लेट झालं होतं त्यामुळे मग मी सांगितलं त्यांना खूप लेट झालं होतं, आणि मग एवढं रात्री देवांना कसं ठेवणार मंदिरामध्ये ना, म्हणून आम्ही सकाळ होण्याची वाट बघितली. आणि मग आता आम्ही इथं आणलं, हे सगळं क्लीन केलं. आणि एवढं मोठं मंदिर आहे ना, आता हे शोधतं ऍक्च्युली. खूप छोटं आहे का? आणि आपण ते पेंट पण केलं होतं. हो, तर सगळ्यांचे हात लागलेले आहे, परिबेलाचे, मनोजचे, माझे, असं करून आहे ना हे सगळं मंदिर बनलेलं आहे. पण मोस्ट वर माझं केलं खूप. हो, बेलाने जास्त केलं. ठीक आहे, चला आपण देवपूजा अगोदर करून घेऊ. देवपूजा माझी झाली आणि देव इतके छान बसलेले आहेत. नॉर्मली गणपती बाप्पाची मूर्ती आई अंबाबाई ना असं बाहेरच असायची, कारण की देवारा छोटा असायचा. पण आता देवारामध्ये बघा गणपती बाप्पा पण असं व्यवस्थित तिथे अशी पूजा वगैरे केलेली आहे. आणि बघा सुंदर फुलं वगैरे भारी वाटतं. आणि इथे आता लाईट पण तुम्हाला दाखवते, वरती लाईट आहे ना. तर मग जसं रात्र होते तर माहिती आहे, तर मग अगोदर एकदम छोटी होती, पण बघा आता म्हटलं असं प्रकाश पडला पाहिजे देवाऱ्यामध्ये. आणि बघा आता तर उजेड आहे म्हणून आता मी बंद करते. आता फुल येते. हां, झाली देवपूजा. आणि आजचा दिवस एकदम असा छान आणि एकदम व्यवस्थित, म्हणजे एकदम मला म्हटलं आता मी इमोशनलच होते का काय, असं इतकं भारी वाटते मला. तर बघा अशा पद्धतीने आम्ही सगळं केलेलं आहे. देवपूजा पण एकदम मस्त झालेली आहे. आणि हा तुम्हाला मंदिर बनवण्याचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. व्हिडिओला हाईप नसेल केलं तर हाईप करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.